शिवाजी महाराजांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। अरे डंपरवर बंदी घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, डंपरवर बंदी घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे। प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। प्रांत अधिकाऱ्याचा हप्ता वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे। प्रांत अधिकाऱ्याचा हप्ता वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे। प्रांत अधिकाऱ्याचा हप्ता वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे। 2 दिवस झालं सांगितलं, ते रात्री स्पीड ब्रेकर केले, त्यांनी ती मागणी आपली मान्य केली, मान्य। 4-5 दिवस फक्त प्रत्येक चौकात होमगार्ड असतील, कोणी कॉन्स्टेबल असतील किंवा आरटीओ जे कोणी असतील ते वाहतूक हवालदार ते तिथं थांबले। त्याच्यानंतर ना 8 दिवसानंतर परत कुणीच दिसलं नाही। हे त्रिकालबाधी सत्य। आणि जरी असले तरी 2 व्हीलरवर बसतात, बाजूला फोनवर असतं, कानात इयरफोन असतात, हसत्यात, चहा घेतात, एकमेकांना टाळ्या देतात। अरे द्या, तुमची ड्युटी येते, तुम्ही करा, आम्ही ड्युटी करू नका म्हणत नाही, पण ही बघा जरा त्या माऊलीच्या चेहऱ्याकडे बघा, काळजात काळजात तुटत याव। ती आई आहे त्यांची बायको, ती त्यांची नातेवाईक। ह्याच्या जागेवर जर तुमच्या घरची असती तर काय वाटलं असतं? आपलं दुःख आपलं लोकांचं म्हणजे काय असंच आहे काय? ती आचार्य फॅमिली मरता मरता बाप म्हणतोय, अरे माझी पोरगी तेवढी वाचवा। ती बाबा अस्ताव्यस्त पडल्यात विचार, ह्याच्यासाठी जन्माला यायचं का? काय माणूस की तुमची काय कामाची? अरे बघताय बघ्याची भूमिका तुम्ही घेताय, व्हिडिओ काढताय, व्हिडिओ व्हायरल करताय, लाजा वाटाय पाहिजेत व्हिडिओ। आता काल जो या ठिकाणी पण त्या धवान पाटील चौकामध्ये डंपरच्या बेधडकपणे चालवण्यामुळे एका कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे। ते पारशी कुटुंबाचं करणार काय? प्रशासन यांची काय विल्हेवाट लावणार आहे? यांच्या बरोबर काय असणार आहे? जर वेळेस ऍक्सिडेंट होणार, जर वेळेस ऍक्सिडेंट होणार, आम्ही या ठिकाणी मोर्चा काढणार, रस्ता रोको करणार, दगडफेक करणार आणि पुन्हा आरटीओ आणि पोलीस प्रशासनाचा हप्ता वाढणार आणि आम्ही नेहमी तेच करायचं। अजून एक या बारामतीतली काही नागरिक जी चमचेगिरी करतात, ती म्हणतात की बारामतीकरांना शिस्त नाही। बरं मी म्हटलं ठीक आहे, ऍक्सेप्ट केलं की बारामतीकरांना शिस्त नाही, मग सगळे ऍक्सिडेंट डंपर खालीच कसे काय होतात? बारामतीकरांची मागणी काय? डंपरवरती क्लीनर पाहिजे, डंपरला साईड गार्ड पाहिजे आणि डंपरला जे ड्रायव्हर आहेत ते ड्रायव्हर दारू पिऊन व्यसन करून ते डंपर चालवतात, ते बंद झालं पाहिजे। ही त्यांची आई आणि ही त्यांची पत्नी, त्यांचं जीवन चालत होतं आणि मला एवढं सांगायचंय की आमच्या आजोबांना न्याय मिळाला पाहिजे आणि कायमस्वरूपी मरेपर्यंत ह्या 2 आजीचं आणि ह्या त्यांच्या आईचं ना या सरकारनं काय केलं पाहिजे, पालन पोषण केलं पाहिजे। मला एवढं सांगायचंय, करता धरता माणूस तर आमचा आजोबा होता आणि तो जीवाशी गेले, तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि ही बघा, आता तुम्ही सांगा, ही माता माऊली काय करणार आहे? ही आमची आजी सतत आजारी असते, सतत, तिला काही सुद्धा होत नाही। काल सकाळी स्वतः आमच्या आजोबांनी ह्या आजीला चहा करून दिलाय, तेव्हा ती आजी पिली आणि सायकल वरून आमचा आजोबा ह्या आजीला गोळ्या औषधं आणण्याकरता आणि त्यांच्या नातीला घरी आणण्याकरता निघालं होतं, तर त्या टिप्परवाल्यानं त्यांच्या अंगावरनी ते टिप्पर घातला आणि त्यांना जागेवर आमचा आजोबा मृत्यू पावलं। त्यामुळे आमच्या आजोबांना न्याय मिळाला पाहिजे। आज या ठिकाणी सर्वसामान्य बारामतीकरांच्या वतीने बारामती प्रांत कचेरीवरती जो मोर्चा आणला होता, त्या मोर्चाच्या ज्या मागण्या होत्या की डंपर जे आहेत ते दिवसा 6 ते सायंकाळी 7 पर्यंत बंद केले पाहिजेत। दुसरी मागणी होती संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि तिसरी मागणी होती या पारशी कुटुंबियांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना अर्थसहाय्य दिलं पाहिजे। तर आता जे प्रांत अधिकारी आणि तहसीलदार साहेबांनी जे आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे, त्या पत्रामध्ये त्यांनी आमच्या या 3 मागण्यांबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहे। त्यांनी पहिली जी मागणी आहे आमची, त्याच्यामध्ये त्यांनी उद्या मीटिंग लावलेली आहे, त्या मीटिंगला सर्व जे विभाग आहेत प्रशासनातले त्यांच्या प्रमुख अधिकारी आणि आम्ही जे बारामतीकर यांचे प्रतिनिधी हे उपस्थित राहणार आहेत। दुसरा जो मुद्दा होता की तो
डंपर बंद तो बंदचा मुद्दा तो त्यांनी उद्या घेणार आहेत. आणि दुसरा जो अधिकाऱ्यांवर कारवाईचा मुद्दा होता त्या अधिकाऱ्यांच्या वरती संबंधित आमचं जे निवेदन आहे ते गृह खात्याला त्यांनी पाठवतो असं लिखी दिलेलं आहे. आणि तिसरं या पारशी कुटुंबियांचा जे मदतीचा पुनर्वसनाचा विषय होता त्याच्याबद्दल त्यांनी लिहून दिलंय की यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून यांचा विषय निकाली काढण्यात येईल. आणि तसं त्यांनी तहसीलदारांना आणि PI साहेबांना बी आदेश दिलेले आहेत प्रांत साहेबांनी की जे काही डॉक्युमेंट लागतील ते तत्काळ गोळा करा. महसूल जे नायब तहसीलदार आहेत काळे साहेब त्यांना तसे त्यांनी आदेश दिलेले आहेत ते माझ्या देखतच दिलेले आहेत आणि आम्हाला तसं लिखीही दिलेलं आहे त्यांनी.